सातारा जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातलं जे पर्यटन आहे खुलून गेलेलं पाहायला मिळत आहे। सध्या मी साताऱ्यातील कास पठार परिसरात आहे आणि या परिसरात आपण पाहू शकता की धुक्याची चादर जी आहे ती या परिसरात पसरलेली पाहायला मिळत आहे। असंच परिस्थिती जी आहे ती महाबळेश्वरच्या परिसरामध्ये देखील पाहायला मिळत आहे। अनेक पर्यटन स्थळांवर धुक्याची चादर आहे आणि यामुळे पर्यटक देखील या भागामध्ये भेटी देत आहेत। मात्र जिल्हा प्रशासनानं एक अजब निर्णय जो आहे तो आजपासून घेतलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणची जी पर्यटन स्थळ आहे ते सुरक्षेच्या कारणास्तव 2 महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर सध्या वर्षा पर्यटनाच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये जी काही पर्यटन स्थळं आहेत या भागाला भेट देत आहेत। मात्र आजपासून जवळपास सातारा जिल्ह्यातल्या बहुतांशी जी पर्यटन स्थळं आहेत ही बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनानं यामध्ये घेतलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर अजिंक्यतारा किल्ला असेल, ठोसेघर धबधबा, केळवली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार असेल, एकयूव धबधबा, कास तलाव, बामनोली, पंचकुंड धबधबा असे अनेक जे धबधबा आहेत हे या ठिकाणी जाण्यास पूर्णपणे आत्ता बंदी प्रशासनानं आणलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर महाबळेश्वरचे जे अनेक पर्यटन पॉईंट आहेत या ठिकाणी देखील पर्यटकांनी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक व्यापारी आहेत यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत आहेत। कारण वर्षा पर्यटनाच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देत असतात। मात्र सध्या अचानक हा निर्णय घेतल्यामुळं सध्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे। कुठेतरी ह्याबाबत प्रशासनानं पुन्हा याबाबतचा विचार करावा असं देखील मागणी जी आहे ते स्थानिक व्यापारी करत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, कास पुष्प पठार, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।